नमस्कार. आपण पाहतात धाडस मराठी न्यूज. ढानकी नगरपंचायतीच्या कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाखो रुपयाचा खर्च करून शासनाने दिलेली अग्निशामक गाडी आणि अग्निशामक दुचाकी तब्बल 3 वर्षापासून धूळ खात पडून आहे. कारण एकच, कर्मचाऱ्याची नियुक्तीच करण्यात आली नाही. शहरात वारंवार आगीच्या घटना घडत आहेत. नागरिकांचे लाखो कोट्यवधी रुपयाचे नुकसान होत आहे. मात्र नगरपंचायत प्रशासन अजूनही झोपेतच असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या गंभीर प्रश्नावर ढानकी शहर काँग्रेस कमिटी आणि संतप्त नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाला धारेवर धरत मुख्याधिकाऱ्याला निवेदन सादर केले आहे. अवघ्या 8 दिवसाच्या आत अग्निशामक वाहनासाठी आवश्यक कर्मचारी नियुक्त करा, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. विशेष म्हणजे शहरात अग्निशामक यंत्रणा उपलब्ध असताना केवळ कर्मचाऱ्याअभावी ती नागरिकांच्या मदतीला धावून जाऊ शकत नाही. त्यामुळे अनेक आगीच्या घटनांमध्ये शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. माजी सभापती बाळासाहेब चंद्रे, काँग्रेस शहराध्यक्ष गजानन मिटकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. प्रशासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरून जनआंदोलन करण्यात येईल, असा सज्जड इशाराही देण्यात आला आहे. आता प्रश्न असा आहे की लाखो रुपयांचा अग्निशामक यंत्रणा धूळ खात पडून असताना नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोण घेणार? प्रशासन जागे होणार की पुन्हा एकदा मोठ्या दुर्घटनेची वाट पाहणार? पाहत राहा धाडस मराठी न्यूज ढानकी.